गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे वजडीचा बेत. आज मी तुम्हाला दाखवणार आहे वजडी कशी बनवतात ते. आमच्या घरात खास रेसिपी आहे ही आणि सगळ्यांना आवडते. तर सर्वात आधी कांदे, टोमॅटो, लसूण, खोबरा, अद्रक लसूण पेस्ट. तर 2 कांदे चिरून घ्यायचे, टोमॅटो चिरून घ्यायचे, कढीपत्ता घ्यायचा, मस्त धुवून ठेवलेली वजडी आणि वजडी साफ करून घ्यायची. तर मग गॅस पेटवायचा, त्याच्यावरती कुकर ठेवायचा. कुकर चांगला तापून द्यायचा एकदम. आणि तापल्यानंतर मग 2 चम्मच तेल टाकायचं. म्हणजे तुम्हाला जेवढं आवडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात. मी 2च टाकते. सर्वात आधी तर पहिला कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता तडतडला, लाल झाला की मग कांदा टाकायचा. कांदा टाकून घ्यायचा आणि कांदा ब्राऊन झाला की मग टोमॅटो टाकून घ्यायचा. चांगला एकदम मस्त परतून घ्यायचा. तुम्ही बघू शकतात. आणि बेस्ट म्हणजे कुकरच लागतो, कुकरच पाहिजे नॉनव्हेजसाठी. 5 मिनटं झाकण लावून द्यायचं. सॉरी, माझ्याकडून टोमॅटो स्किप झालं कारण की थोडं व्हिडिओ थांबला होता, म्हणून तुम्हाला ते टोमॅटो दाखवता नाही आले. पण टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट, हळद, मीठ आणि कांदा हे एकत्र होऊन 5 मिनटं ठेवायचं. एकत्र करून 5 मिनटं चांगलं त्याचा अद्रक लसूणचा वास गेला पाहिजे, कच्चा वास गेला पाहिजे. हे तुम्ही बघू शकतात मी कसं केलं ते बघा. त्याच्यानंतर मग आपण ती वजडी धुतलेली आहे ती त्याच्यामध्ये टाकून द्यायची. वजडी टाकल्यानंतर ती चांगली हलवून घ्यायची. ती चांगली हलवून घेतली बघा मी कशी करते. मिक्स झाला पाहिजे त्याच्यामध्ये सगळा मसाला पूर्ण. हळद, अद्रक लसूण पेस्ट, टोमॅटो हे सगळं मिक्स झालं पाहिजे. बघू शकतात तुम्ही. हे बघा, कुकर शिवाय मजा नाही. कुकर पाहिजे. कुकर म्हणजे बेस्ट. कुकरमध्ये लवकरात लवकर शिजतं, टोपामध्ये शिजत नाही. आणि शिजलं की चव पण एवढी भारी येते, मस्त एकदम टेस्टी लागतं. बघू शकतात तुम्ही. आणि आपल्याला लागेल तेवढंच पाणी टाकायचं. 5 मिनटं झाकण ठेवून द्या बस. 5 मिनटं झाकण ठेवलं म्हणजे चव उतरते त्याच्यामध्ये. ती जे पाणी असतं वजडीचं ते वजडीला पाणी सुटतं. हे बघा, बघू शकता तुम्ही. हा मस्त एकदम खूप भारी वाटतंय. नॉनव्हेज खाणार एकदम असं हात बोट चोखून पुसून एकदम चाटून खाणार, एवढं भारी लागतं मस्त. बघू शकतात तुम्ही. बघा, वजडीला पाणी सुटले. आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकू शकता तुम्ही. टाकताल कुकर भरून पाणी, तर तसं नाही. आपल्याला जेवढं लागेल तेवढं टाकायचंय. बघा काय मस्त. हा नाईस ना, किती छान वाटते बघा. चला आता मग कुकरला झाकण लावून घ्या. आणि आपलं झाकण लावून घेतला की मस्त 20 मिनटं ठेवायचं. 20 मिनटं मस्त होऊन द्या. 5-6 शिट्ट्या. 20 मिनटं. तर 20 मिनटं हो आपलं इकडं कुकर लावलाय. कुकर 20 मिनटं लावलाय. तर तोपर्यंत आपण काय करायचं, कांदा, खोबरं, अद्रक लसूण, मिरची हे सगळं चिरून घ्यायचं. 2 कांदे चिरून घेतलेत मी. खोबरं पण घेतले चिरून. कोथिंबीर बी अशी लागेल, जेवढी लागेल तुम्हाला तुम्ही तेवढी घेऊ शकतात. अद्रक लसूण पण तुम्हाला जेवढं लागेल तेवढं घेऊ शकतात तुम्ही. असा कांदा भाजून घ्यायचा मस्त खरपूस. तर एवढं सगळं करता माझ्या मुलाला चहा प्यायचा होता. बोलला मम्मी मला चहा प्यायचा. मग त्याच्यासाठी चहा ठेवला लगेच. कारण की आता पाऊस पडतोय, थंडी आहे, गारवा आहे, तर त्याला चहा सारखा लागतो. ते करता हे बघा, रेड लेबल चहापत्ती. आम्ही हीच चायपत्ती वापरतो. तर तुम्ही पण तीच वापरा. खरंच खूप छान लागते त्याचा चाय. आणि चायपत्ती पण खूप मस्त आहे. असं खोबरं भाजून घ्यायचं. चहा झाला आपला उकळून, दूध टाकलं मस्त. हे बघा, खोबरं असं भाजून घ्यायचं खरपूस. ब्राऊन कलर आला पाहिजे खोबऱ्याला. आणि मग मिरची, लसूण, अद्रक हे पण भाजून घ्यायचं मस्त एकदम. त्याला पण ब्राऊन कलर होऊन द्यायचा.
सगळं सांभाळून करायचं आणि हे सगळं भाजून घेतलं तरच आपली होती हा वजडी मस्त एकदम भारी होती. हे बघा वजडीची शिट्टी झाली. वा 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 काय भन्नाट वास सुटलाय. चहा उकळून झालाय, चहा तयार झालाय. चहा आता मुलाला देते, मी पण घेते. कारण की वजडी बनवून बनवून थकतं ना. वजडी करायला जाम टाईम जातो. ते काय इझी नाही आहे, लगेच होत नाही. ते काय डाळ भात नाही आहे. हे बघा चहा, या चहा प्यायला. आणि सगळं भाजून घेतलं आहे. सगळं भाजून झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. हे बघा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला ते सांगायचं विसरले की आळणी म्हणजे असं आहे की ते आजारी जरी माणूस असला ना तरी आजारी माणसाला तुम्ही आळणी देऊ शकतात. लहान मुलांना देऊ शकतात भाता सांगते खायला. खूप छान लागतो सूप. तर बघा मसाला वाटून झाला आहे. तर मसाले टाकून घ्यायचे. म्हणजे तेल थोडं गरम झालं की मसाले टाकून घ्यायचेत आणि हलवून घ्यायचे. थोडंसं परतून घ्यायचं आणि लगेच मसाला टाकायचा. मसाला करपून द्यायचा नाही की ते मसाले जळाले ना करपला ना तर ते छान नाही लागत. लगेच टाकून घ्यायचा मसाला. हे थोडंसं आणि हां गॅस बारीक पाहिजे, फास्टवर नाही पाहिजे, बारीक पाहिजे. सगळा मसाला काढून घ्यायचा. मसाला परतून घ्यायचा. चांगला परतून घेतला की त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं 5 मिनटं. बघा मी कशी करते. घाई नाहीये. घाई कुठल्या कामाची घाई म्हणजे हे बघा आता मी कुकर खोलते. हा 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 बघा काय भारी लईच भारी. एकच नंबर खायला संभल लईच भारी आहे. बघा मी वाटीत काढते, तुम्ही बघू शकतात. आमच्यामध्ये ह्याला आळणी म्हणतात. आळणीचं पाणी किंवा सूप. तुमच्यामध्ये काय म्हणतात कमेंटमध्ये मला नक्की सांगू शकतात. कारण की हे खूप छान आहे सूप. तुम्ही रोज घरामध्ये बनवून दिलं ना, आजारी माणूस कोणी असले घरामध्ये आपला पेशंट, तर तुम्ही हे पेशंटला देऊ शकतात. चिकनचं आळणी, वजडीचं आळणी, मटणचं आळणी. लवकरात लवकर बरा होणार माणूस. मुलांसाठी पण खूप फेवरेट आहे आणि माझ्या मुलाची तर खूप फेवरेटच आहे रेसिपी. त्याला खूप आवडतं मी आळणी बनवलेलं. तो आळणी भात खातो. आणि हे बघा मसाला माझा तेल सुटले. बऱ्याचपैकी मसाला एकदम म्हणजे मस्त झालेला आहे. खूप छान एकदम भारी. वा 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 वा. 2-3 दिवस झालं चाललं होतं घरामध्ये की काय करायचं. मम्मी वजडी खाऊ वाटली. मी म्हणत होते त्याला की मला खायची. आणि आम्ही दोघंच असल्यामुळे ना जास्त आम्ही आणत नाहीत. दोघं असल्यामुळे घरात कोणी नाहीये, आम्ही दोघंच असतो. तर ती छोटी वजडी आणली होती. बघू शकतात. 5 मिनटं परत ठेवायचं. म्हणजे 2दा 5 मिनटं मसाला परतून घ्यायचा. 5 मिनटं खाली लागून नाही द्यायचा. खाली लागला की ते टेस्ट लागत नाही. आपली वजडी शिजलेली टाकून द्यायची. हा 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 काय भारी लय भारी, लयच भारी मस्त. तुम्ही बनवू शकता. एकदम सोपी रेसिपी आहे, साधी सिंपल आहे. घरात जे मसाले अवेलेबल आहेत तेच टाकायचे. आपण म्हणतो आपण की हे पाहिजे ते पाहिजे, काही गरज नाही. मसाला एकदा खोबरं कांदा भाजून घेतला, मिरची भाजून घेतली की काय नाही. गरम मसाला पण मी काय टाकत नाही, एवढं वापरत नाही आहे. मी फक्त टाकते मटन मसाला, धनिया पावडर आणि संडे मसाला आणि मिर्च पावडर, लाल तिखा मी त्यापुढं मला जेवढे लागेल तेवढं घेते. मी इतर कुठलाही मसाला टाकत नाही. मला हाच मसाला आवडतो म्हणजे जास्तीत जास्त ह्याची आळणी खूप भारी होते. आणि आळणीमुळं आपले हे मस्त रेसिपी वजडी मस्त भारी होती. वजडीच काय, चिकन मटन पहिली मी आळणीच करून घेते. मला आवडतं. तुम्ही कसं करतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकतात. आणि मला 3 प्रकारची येते वजडी. 3 प्रकारची वजडी. ही बघा माझी भाकर. वाव
तुम्ही वजडी सांगते पराठे खाऊ शकतात, भाकरी खाऊ शकतात, पण जी भाकरीमध्ये मजा आहे ना राव ती कशातच नाही. आ हा हा माझी भाकर आणि वजडी एकच नंबर. पराठे म्हणजे एवढी मजा नाही आहे. 3 प्रकारची वजडी येते. आता माझा हा ब्लॉग मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवून दिला आहे. मला एवढं काय जमत नाही आहे, पण कोशिश करते मला जेवढं जमतं आहे तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. मला खरंच तुम्ही सहकार्य करा. मला फॉलो, लाईक इंस्टाग्रामवर सबस्क्राईब करा. मला जास्त काही जमत नाही आहे. ही बघा माझी वजडी, मला सांभाळून घ्या मंडळी. हे बघा माझी वजडी तयार झाली आहे. हा 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 खूप छान असा वास सुटलाय, सुगंध काय सांगू तुम्हाला. हे बघा तरी यार, हे तरी 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 लयच भारी, तुम्हाला काय सांगू. या तयार आहे आपली वजडी थाळी मंडळी, या खायला. जगात भारी वजडी थाळी, या मंडळी खायला. थँक्यू. लाईक करा.